तर नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या स्वप्नील क्रिएशन या मराठी युट्यूब चॅनलवरती। तर आजच्या अगोदरपासून आपल्या चॅनलवरती एडिटिंग रिलेटेड व्हिडिओ येत होते मित्रांनो। फक्त एडिटिंग, ग्राफिक डिझाईन, परत ग्राफिक्स एडिटिंग बद्दल सर्व काही आपण जे काही गोष्टी होत्या ते आपण अपलोड करत होतो। पण आजच्या व्हिडिओपासून आपण बिग बॉस बद्दल देखील आपण रिव्ह्यू करणार आहोत आणि एकदम ट्रूली आपण बिग बॉस बद्दल रिव्ह्यू देखील करणार आहोत। आता सध्याचे बिग बॉस 5चा सीझन चालू आहे मित्रांनो। तर याच्या अगोदर कधी आपण मी बिग बॉस बद्दल रिव्ह्यू वगैरे केलेला नाही, बट मी बिग बॉस मराठी जेव्हापासून चालू झालेले आहे, म्हणजे आता तुम्ही बघत असाल 1, 2, 3, 4 सीझन झालेले आहेत मित्रांनो। आणि कम्प्लिटली मी 4 सीझन कम्प्लिटली बिग बॉस बघत आहे आणि मी माझ्या अनुभवानुसार मी हे व्हिडिओ टाकणार आहे मित्रांनो। आणि याच्या अगोदरपासून आपण एडिटिंग बद्दल व्हिडिओ करत होतो, जसे की एडिटिंग मध्ये आपण बॅनर एडिटिंग, फोटो एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग, ते देखील व्हिडिओ आपले चालू राहणारच आहेत। ते असं बंद होणार आहेत असं काही नाही मित्रांनो, ते देखील व्हिडिओ आपले चालू राहणार आहेत। बट त्याच्यासोबतच आपण एक नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये काय आपण बिग बॉस 5चे जे काही काल परवा नॉमिनेट झालेले सदस्य आहेत, जे की 6 सदस्य आहेत मित्रांनो नॉमिनेट झालेले, आणि 6 सदस्यामधले कोण टॉपला आहे आणि कोण लास्टला आहे ते आपण बघणार आहोत। आणि कोण घराच्या बाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी मराठीमध्ये बोला, म्हणजे एकदम स्पष्ट मराठी आली मित्रांनो। जो कोणी घराच्या बाहेर जाणार आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। आणि बिग बॉस मराठी 5चे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स आपण आज सांगणार आहोत की कोण कशा पद्धतीमध्ये काय काय करणार आहेत। जे की 6 सदस्य आहेत मित्रांनो नॉमिनेट झालेले। 6 नंबरवरती जे आहेत मित्रांनो, ते जे अरबाजच्या आजूबाजूला जे राहतात त्या म्हणजे अरबाज 2 तुम्ही म्हणू शकता, वैभव चव्हाण आपले ते आहेत 6 नंबरला। त्यांना कितींदा तरी सांगितलेलं आहे रितेश दादांनी की 6 नंबरला म्हणजे तुमचा पर्सनली एकट्याचा गेम नाही, तुमचा जो काही गेम आहे तो अरबाज भोवतीच गेम आहे, तो तुम्हाला बदलावा लागणार। आतापर्यंत प्रत्येक आठवड्यात त्याला ते समजावत आहे, तरी देखील तो ऐकत नाही मित्रांनो। त्यांचं तो स्वतःचाच गेम खेळत आहे, पण स्वतःचा गेम पण म्हटलं तर तो अरबाज सोबतच गेम चालू आहे मित्रांनो त्याचा। तर त्यासाठी मित्रांनो याचे हायलिस्ट चान्सेस आहेत की वैभव चव्हाणचे यावेळेस घराबाहेर जाण्याचे, आणि त्याला बऱ्यापैकी वोटिंग वगैरे काही झालेली नाही, त्यासाठी वैभव चव्हाण हा 6 नंबरवरती आलेला आहे। तर 5 नंबरवरती जे आहे मित्रांनो ते आहे निक्की तांबोळी। तिला बऱ्याचपैकी वोटच आलेले नाहीत मित्रांनो, कारण ते प्रत्येकाचे दुश्मन झालेले आहे। म्हणजे प्रत्येक प्रेक्षकांना तिला घरामध्ये बघायची इच्छाच नाही, त्याच्यामुळे तिला देखील वोट कमी आलेले आहेत। पण तिनं हिंदी सीझन केल्यामुळे तिला हिंदीचे वोट्स बऱ्यापैकी आलेले आहेत, त्यासाठी ती 5 नंबरवरती आलेली आहे। आणि नक्कीच तिला बिग बॉस तर घराच्या बाहेर काढणार नाही मित्रांनो, असं मला वाटतं पर्सनली। तर निक्की तांबोळी ही 5 नंबरवरती आहे मित्रांनो। आणि तुम्ही जे की 4 नंबरवरती वर्षाताई उसगावकर आहेत, त्या वर्षाताईमध्ये आणि निक्कीमध्ये तेवढा काही फरक दिसलेला नाही सध्या तरी, तर खालीवरती होऊ शकतं। आणि बरेच दिवस आहेत मित्रांनो वोटिंग लिस्टला, तर काही सांगता येत नाही मित्रांनो। तर काही चेंजेस वगैरे झाले तर मी नक्कीच पुढचा व्हिडिओ देखील करेन याच्यावरती, कारण आता बिग बॉसचे देखील आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहेत। तर आता टॉप 3 मध्ये कोण आहेत ते आपण बघणार आहोत, जे की खूपच इम्पॉर्टंट आणि खूपच महत्वाचं आहे। तर टॉप 3 मध्ये बघायला गेलं तर मित्रांनो 3 नंबरवरती जे आहे मित्रांनो ते आहे आर्या जाधव। तर तिचा काही म्हणजे प्रत्येकाला तिच्यावरती तिला हेट्स देखील मिळत आहेत आणि फेम देखील तेवढाच मिळत आहे। आणि आर्या जाधव जे आहे मित्रांनो ते तिचं पर्सनली जे पण मत असते मित्रांनो ते योग्य असो किंवा अयोग्य असो, पण तिनं तिचे स्वतःचे मत मांडत आहेत, जे चुकीचे का असणार बरोबर का असणार, तिने स्वतःचे वोट्स मांडत आहेत। आणि निक्कीला ती बिंदास भेट देत आहे, त्यासाठी निक्कीला ते भेटते म्हणून तिला जास्ती वोट आलेले आहेत। आणि निक्कीवरच्या विरोधात आजपर्यंत कोणी जात नाही, पण आर्या तिच्या विरुद्ध गेलेली आहे, त्यासाठी आर्याला वोट्स बऱ्यापैकी आलेले आहेत। तर 3 नंबरवरती आर्या झाल्यानंतर तुम्ही 2 नंबरवरती बघू शकता, 2 नंबर आणि 1 नंबर मध्ये तेवढा काही फरक दिसलेला नाही। 2 नंबरला जे आहे मित्रांनो ते अंकिता वालावलकर आहे, जे की चांगला गेम खेळत आहे मित्रांनो, आणि एकदम चांगल्या प्रकारे गेम देखील तिला समजत आहे, चांगल्या प्रकारे ती सर्वांच्या मनावर राज्य करत आहे, आणि तिचा एकदम गुड गेम आहे मित्रांनो। त्यासाठी ती आणि तिचे फॅन्स देखील बरेच सारे आहेत, आणि त्यामुळे ती एक टॉप 2 मध्ये आलेले आहेत। 2 मध्ये अंकिता वालावलकर आहे मित्रांनो। आणि सर्वप्रथम 1 नंबरवरती जे प्रथम आहे मित्रांनो तो आहे सर्वांचा लाडका अभिजित सावंत, जो की आपला गायक, आपला एकदम प्रो प्लेयर म्हणू शकता तुम्ही त्याला।
अभिजित सावंत यांचा गेम एकदम टॉप लेवलचा आहे मित्रांनो आणि एकदम खतरनाक पद्धतीमध्ये तो गेम खेळत आहे सध्या तरी आणि एकदम चांगल्या पद्धतीमध्ये त्याचा गेम देखील दिसत आहे सर्वांना आणि त्याला वोट्स देखील एकदम म्हणजे बऱ्यापैकी जास्तीत जास्त वोट त्यालाच आहे त्या 6 जणांमध्ये जर म्हणायला गेलं तर 1 नंबरला आपला अभिजित सावंत आहे आणि चांगल्या पद्धतीमध्ये गेम चालू आहे तर 6 नंबरवरती जे आहेत मित्रांनो घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी योग्य असणारे वैभव चव्हाण आहेत आणि परत 5 नंबरला झालं तर निकी तांबोळी। तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच व्हिडिओचा वाट बघा कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच सांगणार आहे की कोण कशा पद्धतीमध्ये चेंजेस होतात मित्रांनो वोटिंगमध्ये, त्यासाठी पुढचा व्हिडिओ देखील नक्कीच घेऊन येईल। तर कसे वाटले वोटिंग ट्रेंड्स मित्रांनो, तुमचा सपोर्ट कुणाला आहे ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तुमचा सपोर्ट कुणाला आहे ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। जर तुम्हाला बिग बॉस रिलेटेड व्हिडिओ हवे असतील याच्या पुढून देखील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पहिला व्हिडिओ असल्यामुळे तेवढं काही बोलता वगैरे व्यवस्थित स्पष्ट आलेलं नाही कारण तेवढं कॅमेऱ्यात समोर फेस टू फेस कधी केलेलं नाही मित्रांनो, कारण आपली जेवढे पण याच्या अगोदरचे व्हिडिओ होते ते सगळे फक्त स्क्रीन रेकॉर्डिंग करून बोललेले होते। हा पहिला म्हणजे केले असेल 1-2 व्हिडिओ पण तेवढे काही कॅमेऱ्यासमोर व्हिडिओ जास्ती नाहीत आपले, त्यासाठी बोलण्यामध्ये थोडं बहुत काही चुकलं असेल तर एकदम क्षमा असावी कारण नक्कीच मित्रांनो याच्या पुढे चांगली व्हिडिओ आणण्याचा ट्राय करेन आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये मला नक्की सांगा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, जय हिंद, वंदे मातरम।